ज्या मुलाला जन्मल्यानंतर उकिरड्यावर फेकून दिलं होतं, ज्याला गावाने कचऱ्याचा पोरगा म्हणून हिणवलं, त्याच मुलाची गाडी एक दिवस लाल दिव्यासह गावात येते. गाडीवर लिहिलेलं असतं जिल्हाधिकारी. पण गावकऱ्यांना धक्का तेव्हा बसतो जेव्हा तो कलेक्टर थेट त्या उकिरड्याकडे जातो, जिथून त्याचा जीवनप्रवास सुरू झाला होता. आणि तिथे उभं राहून तो एक असा निर्णय घेतो की संपूर्ण गावचे डोळे पाणावतात. शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका. 20 वर्षापूर्वी पहाटेचे 5 वाजले होते. गावच्या बाहेरचा उकिरडा, कुत्र्यांची बुकणे, कावळ्याची कावकाव आणि दुर्गंधी. अचानक, अगं ऐक ना, कुठून तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. कचरा गोळा करणारी सावित्री घाबरत पुढे गेली. तिने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक जुनी चादर पाहिली. चादर उघडताच तिचे हात थरथर कापू लागले. आत फक्त 2 दिवसाचे गोंडस बाळ होते. त्याच्या अंगावर मुंग्या फिरत होत्या. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोणत्या आईचं काळीज एवढं दगडाचं असेल? तिने बाळाला उचललं, घरी आणलं. सावित्री आणि तिचा नवरा गणपत स्वतः कचरा वेचून पोट भरत होते. घर म्हणजे 4 पत्र्यांची झोपडी. दिवसाला 2 वेळचं जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं. पण त्यांनी बाळाला देवाची भेट मानलं. त्याचं नाव ठेवलं आदित्य. आदित्य मोठा होत गेला. सावित्री त्याला नेहमी सांगायची, बाळा, गरीब असणं लाजिरवाणं नाही, पण वाईट माणूस होणं लाजिरवाणं आहे. शाळेचा पहिला दिवस. इतर मुलं नवीन बॅग घेऊन आली होती. आदित्यकडे जुन्या सिमेंटच्या पोत्यापासून शिवलेली पिशवी होती. वर्गात मुलं हसायला लागली. अरे, हा उकिरड्याचा राजा आला. कचऱ्याचा पोरगा. तो काही बोलला नाही, शांतपणे बसला. घरी येऊन तो रडत म्हणाला, आई, मी शाळेत जाणार नाही. सावित्रीने त्याचा चेहरा हातात घेतला. आज ते तुझ्यावर हसत आहेत. एक दिवस तेच तुझ्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवतील. हे शब्द त्याच्या आयुष्याचा मंत्र बनले. रात्र झाली की आदित्य आईसोबत कचरा गोळा करायला जायचा. प्लास्टिक, लोखंड, कागद वेगवेगळे करायचा. दिवसा शाळा, रात्री काम. एका दिवशी त्याला कचऱ्यात फाटलेलं पुस्तक सापडलं. त्याने ते स्वच्छ धुतलं, सुकवलं. रात्री दिव्याऐवजी रस्त्यावरील लाईटखाली बसून अभ्यास सुरू केला. शाळेतील शिक्षक देशमुख सर रोज त्याला पाहायचे. एक दिवस त्यांनी विचारलं, तू इथे का बसतोस? आदित्यने हसून उत्तर दिलं, सर, आमच्या घरी वीज नाही. देशमुख सरांच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याला नवीन वह्या, पुस्तके आणि शाळेची फी भरून दिली. पण आदित्य म्हणाला, सर, मला दया नको. मला फक्त शिकायची संधी द्या. सर म्हणाले, तुझ्यासारख्या मुलावर मदत नाही, गुंतवणूक करतोय. 10वीचा निकाल लागला. संपूर्ण तालुक्यात पहिला क्रमांक. ज्यांनी त्याला कचऱ्याचा पोरगा म्हटलं होतं तेच लोक आता मिठाई घेऊन आले. पण आदित्यच्या मनात अहंकार नव्हता. तो फक्त आईच्या पाया पडला. 12वीमध्येही तो राज्यात गुणवंत ठरला. त्याला मोठ्या शहरात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. गाव सोडताना सावित्रीने त्याच्या हातात 100 रुपयाची जुनी नोट ठेवली. ही माझ्याकडची संपत्ती. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. आई, एक दिवस तुला असं घर देईन जिथे पावसात बादली ठेवावी लागणार नाही. सावित्री फक्त हसली. तिला तिच्या मुलावर पूर्ण विश्वास होता. स्वप्न पूर्ण झालं, पण त्याने गावचं नशीब बदललं. गाव सोडताना आदित्यने एकदाच मागे वळून पाहिलं. समोर उभी होती त्याची आई सावित्री. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर अभिमान होता. जा बाळा, एवढा मोठा हो की लोकांनी तुला तुझ्या जन्मामुळे नाही तर तुझ्या कर्मामुळे ओळखावं. आदित्यने आईच्या पायाला हात लावला आणि शहराकडे निघाला. शहरात आल्यावर त्याला कळलं की गरीब असणं म्हणजे रोज नवा संघर्ष. दिवसा कॉलेज, रात्री एका हॉटेलमध्ये वेटरचं काम, कधी ग्रंथालयात झोप तर कधी उपाशीपोटी अभ्यास. एका रात्री त्याचा मित्र रोहित म्हणाला, आदित्य, एवढा त्रास का करून घेतोयस? आदित्य हसला. माझ्या आईने आयुष्यभर कचरा वेचला आहे. तिच्या हातात आता फक्त फुलांचा आहार शोभायला हवा. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने ठरवलं,
मी कलेक्टरच होणार. सगळे हसू लागले. अरे, उकिरड्यावर सापडलेला मुलगा कलेक्टर होणार. तो काही बोलला नाही. त्याने अभ्यास सुरू ठेवला. पहिल्याच प्रयत्नात तो प्रिलिम्समध्ये नापास झाला. रात्रभर तो रडत बसला. फोनवर आईचा आवाज आला. बाळा, हरलास का? हो आई. नाही रे, पडला आहेस. हरलेला माणूस पुन्हा उठत नाही. पडलेला माणूस नक्की उठतो. आईचे शब्द पुन्हा त्याच्या मनात घर करून गेले. तो आणखी जोमाने अभ्यास करू लागला. सकाळी 4 वाजता उठणे, दिवसभर अभ्यास, रात्री पार्ट टाइम नोकरी. 2 वर्षांनी UPSCचा निकाल लागला. त्याचा रोल नंबर यादीत होता. आदित्य सावित्री गणपत, भारतीय प्रशासकीय सेवेत निवड. त्याने आईला फोन केला. आई, काय झालं बाळा? आई, तुझा मुलगा कलेक्टर झाला. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग फक्त रडण्याचा आवाज. देवा, माझ्या लेकराचं आयुष्य सार्थक केलंस. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आदित्य थेट गावात गेला. पण सरकारी गाडी न घेता तो साध्या कपड्यात घरी गेला. झोपेत शिरताच सावित्री त्याला ओळखू शकली नाही. तो तिच्या पायाशी बसला. आई, तुझा कलेक्टर घरी आला. सावित्रीने त्याला मिठी मारली. त्या मिठीत वर्षानुवर्षाचा संघर्ष विरघळून गेला. काही महिन्यांनी योगायोग असा की आदित्यची बदली त्याच जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून झाली. गावात बातमी पोहोचली. आपल्या जिल्ह्याला नवीन कलेक्टर येतोय. कोणालाच माहीत नव्हतं की तो आदित्यच आहे. दुसऱ्या दिवशी लाल दिव्याची गाडी गावात आली. पोलिसांचा ताफा, अधिकारी, संपूर्ण गाव स्वागतासाठी उभं. गाडी थांबली. दार उघडलं. सूटबूट घातलेला तरुण खाली उतरला. सगळे थक्क झाले. हा तर आदित्य, ज्यांनी त्याला कचऱ्याचा पोरगा म्हटलं होतं. त्यांची मान खाली गेली. ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याऐवजी आदित्य म्हणाला, मला आधी उकिरड्यावर घेऊन चला. सगळे आश्चर्यचकित झाले. तो त्या उकिरड्यासमोर शांत उभा राहिला. काही क्षण त्याने डोळे मिटले. मग म्हणाला, माझा दुसरा जन्म इथे झाला. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. सर्वात मोठा निर्णय आदित्यने अधिकाऱ्यांकडे पाहत आदेश दिला. आजपासून हा उकिरडा कायमचा बंद. इथे आधुनिक बालसंगोपन केंद्र, अनाथ मुलांसाठी निवारा आणि मोठं वाचनालय उभारलं जाईल. याचं नाव असेल सावित्री माता बालसंकुल. क्षणभर शांतता पसरली. मग जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्यांनी त्याचा अपमान केला होता ते वृद्ध त्याच्या समोर आले. बाळा, आम्हाला माफ कर. आदित्य त्यांच्या पायाला हात लावून म्हणाला, तुमचा अपमान मी कधीच मनात ठेवला नाही. कारण जर तुम्ही मला कमी लेखलं नसतं तर कदाचित मी इतका मोठा झालोच नसतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी माईक हातात घेतला. आज मी कोणाचाही सत्कार करणार नाही. आज माझ्या आईचा सन्मान होईल. त्याने सावित्रीला स्टेजवर बोलवलं. तिच्या गळ्यात शाल आणि श्रीफळ सन्मानचिन्ह घातलं. मग संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसमोर तो तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, ही माझी देवता आहे, जिने मला जन्म दिला नाही पण जगायला शिकवलं. एकही डोळा कोरडा राहिला नाही. कार्यक्रम संपत आला होता. तेवढ्यात एक वृद्ध महिला गर्दीतून पुढे आली. तिचे हात थरथरत होते. ती रडत म्हणाली, आदित्य, मी तुझी जन्मदात्री आई आहे. संपूर्ण मैदानात कुजबूज सुरू झाली. तिने रडत कबूल केलं. गरिबी, भीती आणि समाजाच्या दबावामुळे मी तुला उकिरड्यावर सोडलं. त्या दिवसापासून प्रत्येक क्षणी पश्चाताप करत जगले. सगळ्यांचं लक्ष आदित्यकडे होतं. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आई होण्यासाठी जन्म देणे पुरेसं नसतं. तो सावित्रीचा हात हातात घेत म्हणाला, आई ती असते जी आयुष्यभर साथ देते. जन्मदात्री महिला रडू लागली. आदित्य तिच्याजवळ गेला. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, तुम्ही चूक केली होती पण मी द्वेष घेऊन जगणार नाही. तुम्हालाही माफ केलं. त्या महिलेने त्याच्या पायावर डोकं ठेवलं. काही महिन्यात उकिरड्याची जागा सुंदर बालसंकुल उभं राहिलं. अनाथ मुलांना घर मिळालं. ग्रंथालय सुरू झालं. गावातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षणाची सुविधा मिळाली. गावात येणारा प्रत्येक पाहुणा त्या प्रवेशद्वारावरील ओळ वाचत थांबायचा. जन्म माणसाच्या हातात नसतो पण आयुष्याचं यश त्याच्या मेहनतीत असतं. आदित्य रोज त्या फलकाकडे
पाहून मनात एकच प्रार्थना करायचा, देवा, माझ्यासारखा कोणताही मुलगा पुन्हा उकिरड्यावर सापडू नये. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.